तर यानंतर आपले नागपूरचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हितेश, नागपूरमध्ये आतापर्यंत कोणकोणत्या राजकीय नेत्यांनी मतदान केलेलं आहे? नक्की जान्हवी, बघितलं गेलं तर सकाळी 7 वाजेपासून जे आहे नागपुरात मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर सकाळी सगळ्यात पहिलं मतदान जे आहे मध्य नागपूरमध्ये जे आहे मोहनजी भागवत जे सरसंघचालक आहेत संघाचे, त्यांनी जे आहे सगळ्यात अगोदर जे आहे मतदान केलेलं आहे आणि मतदान केल्यानंतर माध्यमांना येऊन प्रतिक्रिया देखील दिलेली आहे की सगळ्यांनी मतदान करा असा जो आवाहन आहे तो मोहनजी भागवत यांनी केलेला आहे। आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये 12 विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहे 4 लाख जे आहे 631 मतदान केंद्र जे आहेत ते आहेत आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर 45 लाख आणि 25,000च्या जवळपास जे आहे मतदान जे आहे होणार मतदार या जिल्ह्यात आहेत आणि एकूणच बघितलं गेलं तर 216 जे उमेदवार आहेत या 12 मतदारसंघातून जे आहे रिंगणामध्ये जे आहे उतरलेले आहेत आणि या अनुषंगाने आज जे आहे मोठ्या सकाळपासून जे आहे उत्साहात जो आहे सगळे मतदान करायला घराबाहेर येत आहेत। जे उमेदवार असतील मध्य नागपूरचे जे उमेदवार होते ते देखील आता मतदान करायला आले होते आणि जे नागपूरमधले जे बडे नेते आहेत ते देखील काही वेळानी जे आहे मतदान करणार आहे। देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, असे बडे जे नेते आहेत, नितीन गडकरी असतील, हे सगळे जे आहेत आता थोड्या वेळामध्ये जे आहे मतदान करण्याकरता घराबाहेर पडणार आहेत आणि या अनुषंगाने ते माध्यमांशी बोलताना देखील जनतेला आवाहन देखील करत आहे की प्रत्येकाने जे आहे मतदान केलं पाहिजे, जनजागृती केली पाहिजे। प्रशासनाकडून जी सुसज्जता आपण बघितल्या गेली तर या पद्धतीने प्रत्येक मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा जो आहे कडेकोट बंदोबस्त इथे नागपूरमधल्या मतदारसंघांमध्ये जे आहे मतदार केंद्रांमध्ये जे आहे ते लावण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगाने विविध प्रकारच्या सोयी ज्या असतील वृद्धांना जे आहे त्यांच्या घरी जे आहे मतदान करण्याकरता जे आहे सोय करण्यात आली होती आणि या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर दिव्यांग असतील त्यांना देखील जी आहे घरी जाऊन त्यांचं मतदान करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने प्रशासन देखील सुसज्ज आहे। जनजागृती करता नागपूर प्रशासन जे आहे निवडणूक विभागाकडनं अनेक हे करण्यात आलेलं आहे आणि अनेक नागरिकांना जे आहे ते आवाहन करण्यात आलेलं आहे। जनजागृती जी आहे ती करण्यात आलेली आहे की मतदान करा, लोकशाहीचा हक्क जो आहे तो पार पाडला पाहिजे। त्याकरिता जनजागृती जी आहे प्रशासनाकडून कडेकोटपणे सांगण्यात आलेलं आहे। प्रत्येक नागरिक आपल्या घरात बाहेर येऊन मतदान केंद्रात जाऊन मतदान करताना आपण पाहतो आहोत आणि अशा पद्धतीने आज जे आहे संध्याकाळपर्यंत मागील लोकसभेमध्ये जे आहे 69% जे आहे मतदान झालं होतं, मात्र विधानसभेचं जे मतदान आहे याची टक्केवारी कशा पद्धतीने वाढवता येईल याकडे देखील प्रशासनाने जे आहे जनजागृती केलेली आहे आणि या अनुषंगाने अनेक जे नागरिकांपर्यंत स्वतः उमेदवार देखील पोहोचत होते आणि ते देखील नागरिकांना सांगत होते की मतदान करा, घराबाहेर पडा। अशा पद्धतीने प्रत्येक सभेमध्ये जर बघितलं गेलं आपण तर सभेमध्ये देखील सांगण्यात येत होतं की मतदान करा। अशा पद्धतीने जे नागपूरचं वातावरण जे आहे आता उत्साहामय जे वातावरण नागपुरात आपल्याला पाहायला मिळत आहे। जान्हवी, जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।